आरक्षण मिळणार आहे GR नुसार, हैदराबादच्या GR नुसार. त्यामुळे आम्ही काही टेन्शन घेत नाही. आम्हाला धोका बसला आम्ही सरकार पाडलं, हे पण आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे आज थोडी तब्येत बरी लागायली तर सुट्टी घेतली. मी महाराष्ट्रातल्या आपल्या मराठा बांधवांनाही सांगतो की मला वाटतं की डॉक्टरांनी आराम करायचं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं रोज भेटण्यापेक्षा आपण शनिवार रविवार अंतरवालीत भेटत जाऊ. म्हणजे 4-5 दिवस आठवड्यातून मलाही 5 दिवस आराम करता येईल, 2 दिवस समाजालाही देता येतील. कारण थोडी चांगली 1-2 महिने तब्येत चांगली झाली की मग मला 24 घंटे महाराष्ट्रभर फिरता येईल. त्यामुळे 1-2 महिने आरामामुळं शनिवार रविवार आपण अंतरवलीत भेटत जाऊ. आठवड्यातले मला 5 दिवस आराम करता येईल, 2 दिवस 24 घंटे 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार हे मला समाजासाठी देता येतील. पण भुजबळ साहेब असंही म्हणतात की जो GR काढलेला आहे आणि माझा ठाम विश्वास आहे तो टिकणार नाही. कोण म्हटलं? छगन भुजबळ. कोण म्हणलं? छगन भुजबळ. अरे त्याचं जाऊन द्या म्हणलं. खरंच सांगतो मी, ते महत्व द्यायच्या लायकीचा राजा नाही होता, पण आता नाही राहिला. कारण त्यांनी मराठ्यांना शत्रू मानलं आणि ज्या जाती मराठ्यांच्या मित्र आहेत त्यांना सुद्धा शत्रू मानायचं शिकवायला आहे. म्हणजे इतक्या नीच विचाराचा माणूस ज्या जातीत जन्माला ना, असला माणूस कुठल्याच जातीत जन्मू नये. कारण हा खूप मोठा मराठ्यांचा वाटोळ करतोय आणि आजपासून नाही, ती 40 वर्षापासून करतोय. आमचेच वेळेवरती डोळे उघडले मराठ्यांचे. आम्ही यांना आमचे लहान भाऊ मोठे भाऊ समजायचो. परंतु ज्या दिवशी आता मराठ्यांच्या लक्षात आलं की यांनी विनाकारण मराठ्यांच्या विरोधात एक टोळी निर्माण केली आणि त्या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावरती शत्रुताची भूमिका पार पाडायला लागलाय तो. त्यामुळे मराठ्यांनी सावध होणं गरजेचं आहे. आता आपल्याला म्हणजे मराठ्यांना मी जाहीर सांगतो, आपल्याला GR साठी लढावं लागणार आहे, आरक्षणासाठी लढावं लागणार आहे. आणि महत्वाचा विषय सांगतो, महाराष्ट्रातला मराठा समाज हा सगळा शेती व्यवसाय करणारा समाज आहे. आपल्याला नोकरी आधार पाहिजे. यांना वाटतंय आपल्याला नोकरी मिळू नये आणि शिक्षण मिळू, ही भूमिका यांची. आणि माझी भूमिका आहे की मराठ्यांना उच्च शिक्षण, खूप मोठमोठाले शिक्षण मिळाले पाहिजेत, मोठमोठाल्या नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत. कारण सांगतो, असे संकट शेतीवरती येतात की अचानक शेतकरी उद्ध्वस्त होतो. बाकीच्यांना शेती पण आहे आणि नोकरी पण असल्यामुळे त्यांना डबल आधार आहे. आपल्या शेतकऱ्याला आधार नाहीये, मराठ्यांनी समजून घ्या. त्याच्यामुळं ताकदीनं आपण मराठ्यांचा आरक्षणाला धक्का तर लागूच द्यायचा नाही, पण राहिलेल्या मराठ्यांना सुद्धा मिळवण्यासाठी ताकदीनं उभं राहायचं. हे मराठ्यांनी, हे शब्द मात्र हात जोडून सांगतो तुम्हाला, मराठ्यांनी लक्षात घ्या. नुसतं म्हणत बसताल अमुक संकट आलंय, शेतीवर आलंय, काय करायचं. तर पुढच्या कमीत कमी पिढ्यासाठी, कमीत कमी पुढच्या वर्षासाठी, आपल्या समाजातल्या लेकरा बाळासाठी आपण त्यांना खूप मोठी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवू. म्हणजे शेती जर कधी अडचणीत आली, नोकरीचा पगार यायची, त्या पगारावरती आपलं कुटुंब, आपला परिवार, आपलं गाव, तालुका, जिल्हा, राज्य चालतंय. म्हणून राज्यभरातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे. शेतीला जोड, नोकरी आणि शिक्षण पाहिजे. मराठ्यांनी ताकदीनं उभं राहायचं. यांनी किती डाव टाकले तरी याला हरवायचं म्हणजे हरवायचं. आणि 29ला मात्र 29 म्हणजे 2029ला मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेले नेते 100% आठवणीनं काळजीपूर्वक बारीक लक्ष ठेवून पाडायचं. हे मराठ्यांनी लक्ष ठेवायचं. असं आहे की लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी एक तपासणी केली आणि आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केल्या, म्हणजे मराठा समाज, त्याचबरोबर बंजारा समाज आणि महादेव कोळी समाज, याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आत्महत्या करून ज्या सुसाईड नोट लिहिल्या गेल्या होत्या तर त्या दुसऱ्या कोणीतरीच लिहिल्या होत्या. बनावट सुसाईड नोट खिशामध्ये ठेवलेल्या होत्या. आणि मराठा समाजाची जी आत्महत्या, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तो कोमात असतानाच चिठ्ठी ठेवली आणि तो सुदैवाने वाचला. परंतु त्या चिठ्ठ्या सगळ्या बनावट निघाल्या. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? याच्यावर प्रतिक्रिया तर तुम्ही घ्यायला बी नाही पाहिजे कोणी. कारण कोणाच्या भावनेशी आपण नाही खेळू शकत, कोणाच्या दुःखाशी पण नाही खेळू शकत. कोण काय डाव करण, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं माहीत नाही. त्याच्यावरती मी आत्महत्येवरती नाही बोलत. कारण कोणाचं लेकरू गेलं आणि त्याच्या मृत्यूशी नंतर खेळायचं आणि त्याच्या भावनेशी खेळायचं, हे बघा, ही पण डाव असू शकतो. मी समर्थन करत नाही, स्पष्ट सांगतो.
त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं आता. परंतु इतक्या खालच्या थराला गेलेत हे सध्या मराठ्यांचे अधिकारी सस्पेंड करायचे, याला जोडूनच आहे. आत्महत्या मुद्दाम असल्या तरी दाखवायच्या खोट्या, इतकं मीच खेळणार. कुणबी प्रमाणपत्र ओरिजिनल असले तरी बी ते खाडाखोडच केली म्हणायचं. राजकीय डाव सुद्धा तसेच आहेत यांचे. मराठ्यांच्या नेत्याबद्दल हीच भूमिका आहे, फक्त कळू देत नाहीत. अधिकाऱ्यांबद्दल, शिक्षकांबद्दल, मराठ्यांच्या व्यावसायिकांबद्दल, गरीब मराठ्यांबद्दल आता चित्र स्पष्ट आहे ना. हे अधिकाऱ्यांवरती सुद्धा दडपण आणून करून घेतलं जातं. पण याच्यामुळे खरे जे लोक आरक्षणासाठी ज्यांनी सुसाईड केलाय त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? यांच्यावर कारवाई करायला पाहिजे का? हे अशा पद्धतीने चुकीचं करतात. अहो खऱ्या खोटे हे कोण ठरवणार आहे? यांना काय माहिती? पोलिसांच्या पोलिसांचा तपास दबावपोटी असू शकतो अशी आम्हाला शंका. कारण उगं काहीतरी करायचं, एखाद्याच्या लेकराची भावनीच काय तुमच्या घरात लेकरू मेलं, अधिकाऱ्याच्या एखाद्याच्या जे तपास करतो त्याच्या